कसला तरी आवाज आला ना? हा काहीतरी फुटल्यासारखा. अरे तू मूर्ख आहेस का? तू काच काय फोडलीस? आणि तुला अक्कल नाही का? आमची हक्काची रिक्षा. तुला कळते आम्ही गरीब माणसं आहोत. आम्हाला पोटा पाण्यासाठी रिक्षा चालवावी लागते. तुला अक्कल नाहीये का? तुला कळते माझी काच? दीप अरे काय करतोयस तू इथे? तू एक मिनिट, तुम्ही कोण आहात? मी भाऊ आहे माझा. तुमच्या घरी हेच शिकवलं जातं का की दुसऱ्यांच्या रिक्षात यायचं, दुसऱ्यांच्या घराच्या इथे जाऊन बसायचं, झोपायचं, दारू प्यायची आणि वाटेल ते करायचं, काचा फोडायच्या? नाही मी खरंच माफ करा मला. सॉरी, मला याच्यामध्ये मी माफी मागतो. अरे हे रिक्षाचं कोण भरून देणार माझ्या? अहो तुम्हाला खरंच लाज नाही येत का? अरे कुठे जाता? थांबा. अरे थांबा. ज्योती, ज्योती, हे काय झालंय? काय विचारतोय दादा? बोल ना काहीतरी. दादा मला नाही माहिती. मी बाहेर आले तर एक मुलगा इथे दारू पिऊन झोपला होता. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. मी पाणी शिंपडलं तर तो रागात बाहेर आला, काच फोडली. मला नाही माहिती हे सगळं काय झालं. मी खरंच काही नाही केलं दादा. बरं ठीक आहे, आपण याबद्दल उद्या सकाळी बोलू. रात्र झाली आता खूप. आई चला चला. चौकश. चल. हळू थांब. स्वराज, थांब जरा, त्याच्याजवळ आले मी. मला माहितीये दीप, आता सगळ्यात जास्त गरज तुला तुझ्या आईच्या मायेची आहे. तिची माया तुला तिची साडीच देते. दीप माझं जरा. दीप, स्वराज झोपू दे त्याला इथेच. अगं पण आत्या, बाबांनी अशा अवस्थेत त्याला बघितलं तर काय करतील तुला चांगलंच माहिती. हो माहितीये मला, पण मी सांगते ना, आत्ता झोपू दे त्याला इथेच. ठीक आहे. काय करतोस तू? तुला कळतंय का? बाजूला पहिल्यांदा बाजूला हो तिथनं. का थांबवलंस? मारू दे ना. रोज ही थेरं बघून थोडं मरण्यापेक्षा एकदाचा कायमचं मारून टाकू दे, मला सुटेन मी. अगं याला लहानपणी खायला प्यायला लिहायला शिकवले मी, तेच हात आज माझा जीव घ्यायला उठताय. काय कोणाचं वाईट केलंय म्हणून हे फळ मला? जरा शांत हो. कसा शांत राहू? सांग ना, कसा शांत राहू? आनंदात होतो मी, पण माझ्या कुठल्याही आनंदात सुखात राग कालवायला बसला हा. अरे काल रात्री उशिरा आला होता, दमून आला होता म्हणून इथे झोपला ना. असं कुठलं कष्टाचं काम करतो दमून यायला? दारू पिऊन आला होता, स्वतःच्या खोलीत जायची शुद्ध नव्हती म्हणून इथे लोळत पडला होता. तू त्याची बाजू घेऊ नकोस नेहमीप्रमाणे. बरं, आनंदाची बातमी कुठली सांगणार होतास तू? दादा, आनंदाची बातमी कुठली सांगणार होतास तू? स्वराजचा लग्नाचा योग जुळून आलाय. हो. तर गुरुजींना फोन केला होता मी. हां. ते म्हणतात मुलगी बघायला हरकत नाही. चांगलीच बातमी आहे की, काहीतरी गोड घेऊन येते. काय नकोय गोडबीड मला.
शांतता हवी आहे डोक्याला. देऊ शकतोस का विचार त्याला. अरे पुन्हा काय तेच तेच. काय पण देवाची करणी असते बघ. एका हाताने देतो, दुसऱ्या हाताने काढून घेतो. एका बाजूने आनंद देतो, सुख देतो, स्वराज विराजसारखी कर्तृत्ववान गुणी मुलं देतो, तर दुसऱ्या बाजूनी त्याच आनंदाचा विरस करायला हा करंटा दिलाय माझ्या नशिबी. मरेपर्यंत सुटका नाही माझी याच्यापासून. जगातले सगळे बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडना गिफ्ट देतात. मी एकमेव असा आहे जो आपल्या गर्लफ्रेंडच्या कानातले दागिने काढतोय. घ्या मॅडम. हे वीक आणि दादाच्या रिक्षाची काच लावून आण. काय सिरियसली? इतकं ओव्हर रिॲक्ट करायची काहीच गरज नाहीये. अभि जसा तुझा दादा आहे तसा तो माझा चांगला मित्र आहे. आणि अभि आणि मी बघून घेऊ ना ते रिक्षेचं काय करायचं ते. तू टेन्शन नको घेऊस. आणि हे असं दागिने वगैरे विकणं मला पसंत नाहीये. तुला मी पसंत आहे, ऑफकोर्स. मग माझा निर्णय सुद्धा पसंत असायलाच हवा. कळलं? आणि हो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, दादा आधी माझा आहे आणि मग बाकीच्यांचा. सो माझ्यापेक्षा जास्त अधिकार गाजवायचा नाहीये त्याच्यावर. हे प्रीती प्रीती अगं ऐक तर, तू चिडतेस कशाला? हे बघ, दादाला आधीच घरचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. मला अजून त्याचा त्रास वाढवायचा नाहीये. आपका हुकुम सराखों पर. खुश? तो स्माइल तर कर किमान. नाही काय. बघतेस ना, तुझी फक्त साडी इतकी ऊब देते, इतकी माया देते. तू असतीस ना, सगळं जग तुझ्या पायाशी आणून ठेवलं असतं. लिंबू पाणी प्या, बरं वाटेल जरा. संपव सगळं. सुलू, तू चिडलीस माझ्यावर? चिडू नको तर काय करू मी? हा, तू दारू प्यायलास म्हणजे कसंही वागायची मुभा आहे का तुला? तू नशेत असलास ना तरी त्याची जबाबदारी तुझीच आणि तुलाच सगळी उत्तरं द्यायची असतात. आज काय वडिलांवर हात उगारलायस, उद्या आणखी नाही काही करशील. तू नको ना चिडू माझ्यावर. नाही, आज मला समजूनच घ्यायचंय. काय एवढी दारू पितोस तू? हा, काय आनंद काय मिळतो, काय सुख काय आहे दारू पिण्यात? दारू पिऊन जे सुख मला मिळतं ना, ते मला कशातच नाही मिळत. हो का? ठीक आहे ना मग आजपासून मी पण दारू प्यायला बसते तुझ्या बरोबर. बघूया ना कुठलं सुख मिळतंय तुला. दारू पिण्यात कसलंही सुख नसतं दीप. खूप गाढ झोप लागते. झोपल्यावर स्वप्नात आई येते. तुला माहितीये, ती तिथे जिवंत असते, माझ्याशी बोलते. ती असंच माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवते, लहान झाडते, गुण झाडते. ती मला जेवण भरवते. मी खूप आनंदात असतो अगं. आई सोबत असते माझ्या. आणि मग माझ्या या सुखाच्या आड कोणी आलं ना, मी काय करतो ना माझं मलाच भान राहत नाही. हे सुख मिळतं मला दारू पिऊन. मी काय चुकीचं करतो? असं असलं तरी दारू पिणं चुकीचंच आहे रे राजा. तू स्वतःच्या मनाला जरा खंबीर कर बघ, आई रोज भेटेल. प्रत्येक गोष्टी मागे ना एक कारण असतं रे. ते कारण शोधलंस ना तू की न पिता आई रोजच्या रोज भेटेल तुला देव. सॉरी, मी तुझ्या भावावर हात उचलला.
सॉरी, मला नाही, तू त्याला म्हणायला हवंयस. तो तुझ्याशी बोलत नाही, तू नीट वागत नाहीस म्हणून पुन्हा तो बोलत नाही, चिडतो तुझ्यावर. संवाद राहिलेला नाही तुम्हा दोघांमध्ये, विस्तव सुद्धा जात नाही. पण काही काही गोष्टींना काळावरच सोडून द्यायला हव्यात. पण होईल सगळं नीट, सगळं नीट होईल. रिक्षाची काच बसवायला पैसे कुठून मॅनेज केलेस? अरे असेल इच्छा दांडगी त्यांची, मार्ग त्यांना मिळती 70, उसमें क्या है? जे पैसे कुठून मॅनेज केलेस ते सांग. अरे जनाब, आप आम खाइए, गुठलियां मत गिनिए. तुझे गंमत बास. काय पाणी घेऊन ये पटकन. प्रीतू, हा तुझे कानातले कुठे आहेत? असतील रे, ठेवले असतील कुठेतरी मी. इथेच कुठेतरी ठेवायला गेलेत का ते कानातले तुला? आपण कानात सोन्याचा दागिना हवा मुलींच्या, सौंदर्य वाढतं त्यांनी. प्रीतीचे कानातले कुठे आहेत? अरे अरे हे काय, हे बघ काय, मगाशी जरा गडबडीत तिने माझ्याकडे दिले होते, ते राहिले तिला द्यायचंय. घे का. मी तुला परत एकदा विचारतो आहे की काच बसवायला पैसे कुठून आले? थांब यार, तुमचं घर म्हणजे ना टेन्शन आहे, टेन्शन नुसतं. मी नको नको म्हणत असताना हिने माझ्याकडे दागिने दिले, म्हणाली विक आणि या रिक्षाची काच बसव. तेवढ्यात मला दुसरी म्हणते की दागिने विकू नको, हे घे पैसे, ह्या पैशांनी रिक्षाची काच बसव. नाशकातले सगळे दानशूर व्यक्तिमत्व ह्याच घरात भरलेत देवाने. ज्योती तू? अरे दादा, रेस मधल्या बक्षिसाचे पैसे आहेत, रिक्षेतून कमवले, रिक्षेसाठी खर्च केले, एवढं काय त्यात? ज्योती, केलं असतं ना ग मी काहीतरी. ठीक आहे दादा, एवढं काही नाही. पाणी. दादा, मला कॉलेजच्या पुस्तकांसाठी 2000 रुपये हवे. 2000 रुपयाची पुस्तकं? माझ्या अकॅडमिक्सची पुस्तक आहेत, तेवढे तर होणारच ना. अगं कीर्ती, त्यासाठी 2000 रुपयांची काय गरज आहे? 500 रुपयात पुस्तकं येतील. ज्योती ताई, काही काय बोलतेस? पैज लागली बोल्यावर. पैज? कीर्तीची पैज? यार विषय आहे का? 500 रुपयात जर पुस्तकं नाही आणली तर स्वतःचं नाव बदलेल. मेरी प्यारी सुलू. सुलू चालव. सुलू 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 चालव. पार्सल मला. अरे सुलू, टेन्शन नॉट. मी असल्यावर तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, कळलं का? मगाशी तुझा मूड कसा होता आणि आता कसा आहे? कसं काय एकदम एकदम हवेत उडतोयस? काय ना सुलू, हा, मी खूप विचार केला. कसला? काय बाबा माझ्यावर चिडत राहणार आहे, हो, ते काय नवीन नाही आहे, म्हणून मी काय रोज सॅड राहणार आहे? च्या, कशाला उगाच तोंड पाडून राहायचंय. सुलू, आपली एक पॉलिसी आहे, हा. मूड नुसार गाणं चेंज करत राहायचंय. जिंग 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 जिंग. हे घ्या ताई, 2000 रुपये झाले. चला, सगळी पुस्तकं मिळाली. हा, हे घ्या. ताई 2000 म्हणलं मी, तुम्ही 500 दिलेत. दादा, माझ्याकडे जी आयडिया आहे ना, ती जर तुम्ही ऐकली तर तुम्ही ना दुप्पट नाही 5पट पैसे कमवाल. कसली आयडिया? हे जे 500 रुपये आहेत ना, या 500 रुपयात तुम्ही मला ही सगळी पुस्तकं देऊन टाका ना. ती पुस्तकं फाटणार, मी छान कव्हर घालीन त्या पुस्तकांना, मग चुरगळणार नाही, त्याच्यावर काही लिहिणार नाही, काहीही करणार नाही. आणि महिनाभराने हीच पुस्तकं तुम्हाला परत आणून देईल. मग तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हीच पुस्तकं 500 रुपयात द्या. मग तुम्ही परत तिसऱ्या व्यक्तीला हे करू शकता. विचार करा,
असं करत 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 तुम्ही किती पैसे कमवा. अहो आणि ते तर सोडा, मी हे तर फक्त ह्या पुस्तकांचं बोलले हो. तुम्ही तुमच्या दुकानातल्या सगळ्या पुस्तकांचं असं करू शकता. म्हणजे विचार करा, दुप्पट तिप्पट हो, दुप्पट तिप्पट सोडा दादा, तुम्ही 5 पट पैसे कमवाल. तुमच्या दुकानाबाहेर गाड्या लागतील, गाड्या म्हणतील की आम्हाला अशी भाड्याने पुस्तकं पाहिजेत. हे जे दुकान आहे ना, ह्याच्यापेक्षा डुप्लेक्स दुकान होईल तुमचं. वाटतंय का तुम्हाला? हे पटते का म्हणजे तुम्हाला? बघा म्हणजे पटतं तर आहे मला. हा. आणि ताई तुमची आयडियाही मला चांगली वाटते. पण ताई माझ्या काही अटी आहेत. ही जी पुस्तकं आहे ना, ह्याची तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका हो. तुम्ही मला देऊन टाका, मी जशी आहेत ना तशीच आणून देईन तुम्हाला. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ते मग देतो फक्त पुस्तक. हा. हा, देतो. हे घ्या तुमची पुस्तकं. थँक्यू दादा. ए सुलो, देव दादा या या. गणेश दादा, आत्याला काय पाहिजे ते द्या. बोला बोला. एक्सक्यूज मी, हाऊ मच फॉर दिस क्युकंबर? ओ भाऊ काय बोलते ही? हाऊ मच? हाऊ मच? युअर इंग्लिश इज टू मच. एक्सक्यूज मी, माइंड युअर ओन बिझनेस. मराठी माणसांची सोय बघणं हाच माझा बिझनेस आहे. कसं आहे ना, तुम्ही आता पूजेच्या साहित्याच्या दुकानात जाऊन जर धूप मागायच्या ऐवजी लिपस्टिक मागितलं तर ते तुम्हाला कुंकवाचं पाणी घालून देणार, हो की नाही? Oh God, your words are so difficult to understand. अरे मॅडम, नारी को ना नर समझ सका है ना नारायण, Huh? अशी म्हण आहे. What? बेसिकली बायकांना समजणं जरा डिफिकल्ट आहे. एक फ्रीची ऍडवाइस देऊ का? Please. आपल्याला काय घ्यायचं आहे ना, त्याची क्वालिटी नीट पारखून बघावी. But how? हाव, टोमॅटो कसा लाल भडक मऊ आणि टवटवीत असावा. भेंडी कशी कवळी असावी, तिचा शेंडा मोडला की असा कट असा आवाज आला पाहिजे. कोबीचा गड्डा कसा एकदम घट्ट पाहिजे, पानं एकमेकांना चिकटलेली, रंग एकदम कडक आणि उजळ. काय दादा तुम्ही तर एकदम एक्सपर्ट दिसताय हा. आता सकाळ झाली आहे म्हणून कोंबडा आरवलाच पाहिजे का? एवढं तर बेसिक असायला पाहिजे ना. क्या सुलू, करेक्ट ना? Correct. काय? कसं आहे? सडेतोड. आ. काय सडेतोड बोलता हो तुम्ही? आणि तुम्ही मराठी पण बोलता की? हो, ऍक्च्युली मी मराठीच आहे. हो. पण माझे आई बाबा ना माझ्यासाठी मुलं शोधतात आहे. आणि मला पण ना तिथलाच मुलगा पाहिजे. अँड यू नो व्हॉट, ऍक्च्युली आय हॅव रिजेक्टेड 27 गाईज. इकडल्या भाषेत सांगायला गेलं तर खूप बोल, पण तू ना, मी ना? तू आवडलास मला. ओ ताई, भाजी मंडई आहे, वधूवर सूचक मंडळ नाही. अरेच ओके, मला नंबर दे ना तुझा. नो 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 नंबर. व्हॉट? I don't have number. There are a lot of numbers behind me, but I don't have any number. चोर ती पण त्यांनी चोरलीचे. दीप दीप थांब. दीप दीप.
मूर्ख आहेस? कशाला जायचं होतं त्याच्या मागे धावत तुला? गेली असती चेन तर काय बिघडलं असतं? काही झालं असतं तुला म्हणजे बावळट? झालं या चेनच्या ऐवजी दुसरं काही असतं ना तर त्याला जाऊही दिलं असतं. आणि चेन तुझ्यासाठी काय आहे ना हे मला माहिती आहे. तो नरकात गेला असता ना तरी तिथून त्याला बाहेर काढला असता. मूर्खासारखं काहीतरी बोलू नको तू आधी सांग. तू मारू नको मला. मग मूर्खासारखं वागू नको तू बावळट. इकडे बघ ते केवढं लागलंय तुला. चल डॉक्टरकडे चल हॉस्पिटलमध्ये जाऊ. हॉस्पिटल मध्ये काय तुझा हात बघ केवढं लागलंय तुला ते. तुला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे, कळलंय तुला? सुलू मला डॉक्टरची गरज नाही. बावळटच आहे. मला वाटलंच होतं तसं काहीतरी बोल. हे धर जरा आणि चेन पण धर. मला अक्कल शिकवते कुठला. हात दे. डॉक्टरकडे जायचं नाही मूर्खासारखं वागायचं काहीतरी. हात दे असा. किती लागलंय तुला. कुणी सांगितलं होतं तुला असं वागायला? काही झालं असतं तर माझ्या जीवाला काय झालं असं कळलंय का तुला? ए सुलो, तुलू गेली खड्ड्यात तुझी. मी ठीक आहे का? काही ठीक नाहीये. हात बघ कसा झालाय तुझा. की तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं रे. आणि देते आता सायकल मी चालवणार आहे, कळलंय ना? चल माझ्या बरोबर. हो एवढं नुसतं. काय किस्सा केलास यार ज्योती ताई तू. हे घे. तू मला पुन्हा चुकीची पानं दिलीस. आई अगं चल लवकर. तो अभि निघून गेला ना तर आपली फेरी फुकट जायची. चल ना लवकर. हो हो पोचलोत आपण. दाराबाहेर आहोत. चल आता. चल त्याचं पटकन चल. नाही जमत हे मला. हे बघ अगं जमेल. हे बघ अगं मी देते ना बरोबर आता. बाई ग. अरे बापरे, कागदाच्या कारखान्यात आल्यासारखं वाटतंय. आई अभ्यासाची चिरफाड सुरू आहे बघ. मी पाणी आणते, बसा ना तुम्ही. या ना बसा. काय चाललंय काय तुमचं हे? नाही दादा, चिरफाड झालेल्या पुस्तकांची सर्जरी सुरू आहे. अरे मी ज्योतिताईला पुस्तकं आणायला सांगितली होती तर तिने तर ही वेगवेगळी पानच आणलीत घरात. बरं कीर्ती, जरा आईला आणि अभिजित दादाला बोलवशील? मला एका महत्वाच्या विषयावर त्यांच्याशी बोलायचंय. लगेच आले. आवरून घे. हा आवडते. आधी मी आज जाऊन बघून येते दादा आहे की नाही. नाही कारण हे जे काही झालं ना ते जर त्याला कळलं तर एवढा चिडेल तो तुझ्यावर. त्यामुळे आज जाऊन बघून येते. तो जर नसेल तर तुला इशारा करते, मग ये तू. कळलं? जशी तुमची आज्ञा आत्यासाहेब. मोठा दीप. दीप ये लवकर. काय ग सुलू, एवढा उशीर कसा झाला? आणि हे काय मानेला काय झालं तुझ्या? केवढं लाल झालंय ते. अरे ते काही महत्वाचं नाहीये. अरे मार्केटमध्ये गेले होते ना भाजी आणायला तर चोराने चेन चोरली माझी. बाप रे, काय सांगतेस काय? हो अरे दीप होता म्हणून ना. म्हणजे दीपनी त्याचा पाठलाग करून चेन मिळवली म्हणून. तो होता म्हणून. तो होता म्हणूनच चेन चोरीला गेली तुझी. अपशकुनी माणसांना बरोबर घेऊन हिंडायची का हाऊस आहे तुला देव जाणे. घरात नोकर आहेत, आपला पांडू ड्रायव्हर आहे, त्याला घरी बसवा आणि गुंडांना घेऊन फिरा. मी तुला सांगतो, पांडू तुझ्याबरोबर असताना तुझ्या चेनला हात लावायची कोणाची हिंमत झाली नसती. पांडू हो. नाही नाही तसं नसणार. याचं त्या चोरांची काहीतरी ऑलरेडी भांडण झालेलं असणार आणि त्याचा सूड म्हणून त्यांनी टार्गेट केलंय तुला. नाही नाही असं अजिबात काही झालेलं नाहीये. हे बघ सुलू, तू विषारी सापाला दूध पाजतेस. पण शेवटी साप हा सापच असतो. त्याला कितीही माया लावली ना डंख मारायचा राहत नाही. चल ते औषध लावूया. एवढं काही नाहीये. तू फारच बाबा.
औषध लावूया. ठीक आहे मी तुला काय वाटतं मी तुझं ऐकणार आहे? चल. हळू लागतंय ते. बोला. सुजय, अरे तू बोलणार आहेस ना का मीच सांगू? अरे अभिजित, मी सुजयचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय. काय? अरे वा, अरे किती चांगली बातमी. अभिनंदन मित्रा. अरे कोण आहे ती नशीबवान मुलगी? हे बोल रे बिंदास. हे बघ, तुझ्या सगळ्या भानगडी, तुझी सगळी पापं तुझ्या मित्राला माहिती आहेत. त्यामुळे आता हे पण सांगून टाक, कोण आहे ती मुलगी? अभि, मी आजपर्यंत ज्या गोष्टीचे तुझ्या खांद्याला खांदा लावून रक्षण केले ना, तीच गोष्ट मागायला आलोय. म्हणजे झाड तुझ्या दारात लागलंय, पण त्याची फुलं मी माझ्या अंगणात मागायला आलोय. अरे सांग, बोल. प्रीती. अभि, माझं प्रीतीवर प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे, आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. पण एका गोष्टीचा मी विश्वास देतो अभि तुला, की मी तिला कुठल्याच गोष्टीची कमी नाही भासू देणार. अभि प्लीज, एवढा तरी विश्वास ठेव रे तुझ्या या मित्रावर. विश्वासघात केलायस तू माझा. नाही अभि. विश्वासघात. 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 दीप ज्योती